एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड ममा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. उन्हाळा चालू झाला आहे आणि प्रत्येकाची जी काही गडबड आहे ती वर्षभराच्या सार सामानाची असते. तर तशीच माझी पण गडबड चालू झालेली आहे. तर मी सर्वात आधी जे काही आपण बटाट्याचे वेफर्स बनवतो, तर ते बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी जो काही बटाटा निवडलाय तर तो थोडासा मोठा आणि थोडासा लांब असा बटाटा निवडलेला आहे. आणि मी त्याच्या आधी काय केलं, थोडंसं 15-20 मिनिटं आधी मी पाण्यात भिजवून ठेवले होते. जेणेकरून आपण जेव्हा वॉश करतो ना, तर एकदम इझिली त्याची माती जी काही असते ती निघून जात असते. तर हे जे काही मी पाणी वगैरे भरून ठेवले ना, तर जे काही आपण चिप्स बनवणार आहे, बटाट्याचे वेफर्स, तर ते धुण्यासाठी मग मी पाणी केनचं काढून घेते. आणि 2 पराती घेऊन घेतलेल्या आहेत आणि मला सर्वात महत्त्वाचं मदत करणार आहेत म्हणजे माझे मिस्टर. तर त्यांनी एका साइडला मूव्ही पण लावून घेतलं. त्यांनी त्यांचं काम आधी करून घेतलं आणि दुसरं जे काही आहे तर मी सर्व त्यांना तयारी करून देणार आहे. कारण सर्वात महत्त्वाचं किसायला पण आपल्याला एक जण कोणीतरी पाहिजेल असतं आणि ते तयार झालेले आहेत आज वेफर्स. मला फर्स्ट टाईम मदत करणारे वेफर्स करू लागायला. तर मी किसून देणार आहे त्यांना. वरचं जे काही बटाट्याचं साल आहे, तर ते मी स्वच्छ करून देणार आहे बटाटा आणि ते वेफर्स करणार आहे. आणि अशा प्रकारे मी 2 पराती घेतलेल्या आहेत. दोघं परातींमध्ये थोडं-थोडं पाणी घेतलेलं आहे. कारण आपण जेव्हा वेफर्स बनवतो ना, तर तेव्हा ते पाण्यातच किसल्यानंतर पडले पाहिजेल. कारण जेव्हा आपण थोडेसे ते हवेत आले ना, तर काळपटपणा येतो त्याला. तर म्हणून मग आधीच पाणी वगैरे घेतलं आहे आणि एका साइडला ते बटाट्याचे वेफर्स बनवून देत आहेत किसणीने. आणि दुसऱ्या परातीत किट्टू थोडंसं जे काही बटाटे आहेत तर किसलेले, ते जे वेफर्स बनवलेले आहेत, तर ते दुसऱ्या पाण्याने स्वच्छ करून मी पितळी पातेलं घेतलेलं आहे ना, तर त्या स्वच्छ पाण्यात ती परत शिफ्ट करते. असं एक-एक करत जेव्हा आपण बटाट्याचे वेफर्स केल्यानंतर आहे ना, एक-एक वेफर्स असा वेगळा करायचा. म्हणजे प्रत्येक वेफरचं जे काही स्टार्च असतात, म्हणजे बटाट्याला खूप स्टार्च असतात म्हणून ते 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ करून घ्यायचे. तर इथे जवळपास माझं हे तिसरं पाणी इथे स्वच्छ होऊन जाणार आहे. तर असंच मी सर्व जेवढे मी जवळपास 7 किलो बटाटे आणलेले आहेत. तर 7 किलो बटाट्यांना मी असंच करणार आहे. प्रत्येक पाणी चेंज होणार आहे. आणि जेव्हा हे म्हणजे किट्टूची डॅडी जे परात घेतली किट्टूच्या डॅडींनी, तर त्या परातीतलं पण मी पाणी थोड्या वेळाने चेंज करून देणार आहे. म्हणजे जेवढं स्टार्च कमी करता येतील मला, तर जेवढं कमी पाण्यात स्वच्छ करता येतील तेवढं मी वेफर्स आधीच स्वच्छ करून घेणार आहे. तर इथे मला किट्टू दुसऱ्या पाण्यातनं स्वच्छ करून तिसऱ्या पाण्यात टाकून देते आणि त्यानंतर मग मी जेव्हा ते शिजवून घेणार आहे, तर तेव्हा परत 2-3 पाण्याने मी स्वच्छ करून घेणार आहे. कारण जेवढं स्टार्च काढता येईल आपल्याला तेवढं काढून घ्यायचं म्हणजे आपले जे काही वेफर्स आहेत ते छान असे कलर त्यांचा पांढरा शुभ्र येतो. जर कधी-कधी येलो पण होतात कारण बटाट्यावर डिपेंड असतात. फक्त काळपट यायला नको. कारण कधी बटाटामध्ये पिवळा पण असतो. तर मी जे काही बटाटे सिलेक्ट केले आहे, तर तो माझ्यामध्ये थोडासा पिवळट मारतोय. तर मग बघूया आता वेफर्स कसे होतात. फक्त काळे नको पडायला. आणि जेव्हा आपण तळतो तर तेव्हा लाल किंवा असे वेगळे नको व्हायला, तर दिसायला नको. तर बघूया आता कसे होतात. तर इथे मी छान असं किसून देते, वरचं साल काढून देते आणि ते किट्टूचे डॅडी जे आहेत तर ते बटरचे वेफर्स करून आणि किट्टू छान असं दुसऱ्या परातीतून तिसऱ्या पातेल्यात टाकून छान-छान एक-एक असं मोकळा करून तिथेच ती बऱ्यापैकी स्वच्छ करून देते मला. आणि दुसरं असं की जो काही वेफर्स बनवले ते आम्ही थोडेसे जाड बनवले कारण आमच्या घरी जाड वेफर्स लागतात. तर तुम्ही याच्यापेक्षा पातळ पण करू शकतात. जास्त पातळ केल्याने जेव्हा आपलं तेलात आपण टाकतो ना पटकन जळतात ते म्हणजे लाल खूप लवकर होतात. तर याच्यापेक्षा तुम्ही मीडियम साइज पण करू शकतात. मी फक्त थोडीशी जाड साइज केलेली आहे. आणि बटाटा जेव्हा आपण किसतो ना तर तेव्हा तो आडवा किसायचा म्हणजे आपले जे काही वेफर्स येतात ना ते मोठे-मोठे येतात. तर इथे मी सर्व जे काही बटाटे आहेत ते त्यांना आडवे किसायला सांगितलेले आहेत आणि जे वेफर्स मस्त आपले मोठे-मोठे झालेले आहेत. आणि जाड यासाठी बनवायची, की जेव्हा आपण तळतो ना, तर तो छान असा फुलतो आणि मस्त खायला पण छान लागतात. म्हणून आमच्या घरी सर्वांना असे जाड वेफर्स आवडतात. तर म्हणून मग मी थोडेसे जाड बनवले. तर तुम्ही मीडियम साइज पण करू शकता तिथं. तर बघा किट्टू पण किती खेळायचंही काम चालू आहे. ॲक्चुअली तिचं हे खेळणं चालू आहे. तिला नाही माहिती, की ती खूप मोठं काम करते आणि मला तर खरंच तिची खूप मदत झाली. तर असे माझे जवळपास 2 पातेले भरले.
आणि असंच मी थोड्या वेळाने परत हे पाणी चेंज पण करून दिलं होतं परातीतलं. तर इथे माझे सर्व वेफर्स जे काही आहेत तर ते करून झालेले आहेत. म्हणजे त्यांचा किटूच्या डॅडीचा मूव्ही बघत वेफर्स त्यांनी करून दिले. त्यांना कळलंच नाही की 7 किलो बटाट्यांचे आपण वेफर्स करून घेतलेले आहेत आणि त्यांना माहित नव्हतं की इतके इझी आहेत ते. आजपर्यंत त्यांनी कधीच वेफर्स बनवलेले नव्हते. फर्स्ट टाईम त्यांनी मला हेल्प केलेली आहे. तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आपल्या स्टीलचा आणि त्यात मी जवळपास 3 ते 4 चमच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत आपण वेट करूया आणि तोपर्यंत जे काही आपले वेफर्स आहेत तर ते मी छान 2-3 पाण्याने परत स्वच्छ करून घेणार आहे. जोपर्यंत आपलं पाणी स्वच्छ होत नाही त्यातलं जेवढं स्टार्च आपल्याला काढता येईल तेवढं आपण काढू शकतो. तर तुम्ही वेफर्स बनवताना रात्री पण करून ठेवू शकतात आणि मस्त पाण्यात तुम्ही रात्रभर ठेवले ना तरी वेफर्स छान होतात. कारण अजून गार पाण्याने ते छान असे कडक होतात अजून. तर तसंही करू शकतात आणि जेव्हा तुम्ही पातेल्यात आपण मीठ टाकतो, तर त्या उकळत्या पाण्यात आपण तुरटी पण टाकू शकतो. त्याने पण छान असे मस्त वेफर्सचा कलर असा पांढरा शुभ्र येतो. तर नाही जरी टाकलं तरी छानच येतात. जर कोणाला डाऊट असेल, की आपले वेफर्स कसे येतील, तर तुम्ही तुरटी पण यूज करू शकता. तर इथे मी 2-3 पाण्याने छान असे वेफर्स धुवून घेतलेले आहेत. आणि एका साइडला आपल्या पाण्याला पण छान अशी उकळी पण येते आहे. तर इथे मी बघू शकता जवळपास मी बरेच पाणी चेंज केलेले आहेत बटाट्याचे. असा एक-एक बटाटा असं सेपरेट करून मी छान असं पाणी स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर आणि हे एकाच दिवसात मी सर्व बनवलेले आहे. रात्री वगैरे तसं काहीच करून नाही ठेवलेलं आहे. जेव्हा सकाळी बटाटे किसले पण आणि वेफर्स पण केले आणि लगेच आता मी पाण्यात छान असं उकळी आलेली आहे, तर त्याच पाण्यात मी हे वेफर्स सोडून दिलेले आहेत. तर जवळपास आपल्याला वेफर्स 70% ते 80% असे शिजवायचे आहेत आणि थोडंसं थोड्या-थोड्या वेळाने चाळून पण द्यायचे म्हणजे एकसारखा तो बटाटा छान शिजतो आणि बटाटा शिजलाय की नाही आपल्याला कळतं. खूप जास्त पण नाही शिजू द्यायचा. तर कारण असा लगदा होऊन जातो त्याचा म्हणून आपण 70% ते 80% आपण बटाटा शिजवून घेणार आहे आणि मी ह्याच पाण्यात परत दुसरे पण बटाटे ॲड करणार आहे. तेव्हा फक्त आपण मिठाचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यायचंय. कारण आपण बटाटा परत ॲड करणार आहे म्हटल्यावर मग आपल्याला त्याप्रमाणे थोडंसं मीठ वाढवावंच लागणार आहे. तर मीठ पण टाकताना एकदम व्यवस्थित टाकायचं कारण आपल्याला आधी वाटतं की हे जे काही मीठ आहे तर आपल्याला कधी-कधी बटाटा वाटतो की खूप कमी खारट आहेत म्हणजे व्यवस्थित नाही झालेले चवीला. पण जेव्हा बटाटा वाळल्यानंतर कारण ते आपण 1 वर्ष ठेवणार असतो. 1 दीड वर्ष आपल्याला जे वेफर्स आहेत ते जातात. तर मग त्यांच्यानंतर जितके ते सुकतात ना तर त्यांचं जी टेस्ट आहे तर ती खारट होऊ शकते. म्हणून आपण प्रमाणातच मीठ पण टाकायचं आहे. तर त्यानंतर मी जे काही आता बटाटे शिजलेले आहेत आपले जे वेफर्स आहेत ते, तर जवळपास 70% ते 80% शिजलेले आहेत आणि इथे बघू शकतात मी एका छान असं दुसऱ्या टोकरीत काढून घेतलेले आहेत. म्हणजे पाणी पण निथळतंय खाली परात ठेवलेली आहे आणि मी हे सर्व वाळवणार आहे ना, तर फॅनखालीच वाळवणार आहे. तर सर्वात आधी जो काही बटाट्यांचा वेफरचा घाणा टाकला होता, तर तो निघून गेलाय. तर दुसऱ्या टाईमाला दुसरे ॲड करायच्या आधी मी परत थोडंसं मीठ ॲड केलं. म्हणजे कारण बटाट्याचे जे काही वेफर्स आहेत, तर ते ॲड होणार आहे म्हटल्यावर थोडंसं आपल्याला मीठ पण वाढवावं लागणार आहे. म्हणजे चव थोडीफार आपल्याला मॅच करावी लागणार आहे. तर इथे मी थोडंसं जवळपास 1 चमचा मीठ वाढवून घेतलं. तर आपले वेफर जे काही आहेत, तर ते छान असे वाफून झालेले आहेत. त्यानंतर मग आपण मस्त साडी घ्यायची आहे किंवा आपण सुती कपडा असेल त्यावर तुम्ही टाकू शकतात किंवा प्लास्टिकचा पेपर असेल त्यावर पण टाकले तरी चालते. तर इथे मी साडी घेतली आहे आणि जे पण वाळवणार आहे ते सावलीतच वाळवणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी कमी उन्हात वाळवणार आहे. जेव्हा खूप वाळले 1 दिवस मी पूर्ण फॅन खाली ठेवलेत म्हणजे जवळपास 70% ते 80% फॅन खालीच वाळून जातात. त्यानंतर मग मी उन्हात ठेवणार आहे. म्हणजे थोडंसं ऊन दाखवलं की एकदम कडकडीत वाळून जाते. तर इथे मी आणि किट्टूने छान असे वेफर्स वाळत घालून घेतले आणि एकदम सर्व काम डन झालेले आहे आणि जवळपास बघू शकतात मी हे फक्त फॅन खाली वाळवलेले चिप्स आहेत. तर बघू शकता छान वाळलेत. त्यानंतर मग थोडं-थोडं करून मी उन्हात वाळत घातले 2 दिवस. थोड्या-थोड्या उन्हातच घरातच. कारण बाहेर खूप कबूतर असल्यामुळे मी घरातच माझ्या भरपूर ऊन येतं 12-12:30 नंतर. तर त्याच उन्हात मी हे सर्व वाळवून घेतले आणि छान कडकडीत वाळून झालेले आहेत. तर आज आहे शिवरात्री आणि शिवरात्रीच्याच दिवशी मी मस्त वेफर्स तळून पहिला नैवेद्य देवाला दाखवणार आहे. तर इथे मी जेव्हा पण व्हिडिओ चालू केला असेल आणि किट्टूमध्ये येणार नाही असं होणारच नाही. तर तिला खूप आवडतं व्हिडिओच्या मध्ये-मध्ये करायला. आणि एका साइडला मी मस्त माझं जे काही आजचं उपवासाचं साबुदाण्याची फराळ बनवणार होती.
साबुदाण्याची खिचडी, तर ती बनवते आणि उपवास पण आहे म्हणून आपण चिप्स पण तळून घेणार आहे आणि पहिल्यांदाच तळणार आहे, तर देवाला नैवेद्य हा दाखवलाच गेला पाहिजे. म्हणून मी फक्त आता चिप्स तळणार आहे आणि बघूया आता चिप्स कसे दिसतायत आपले. कारण तुम्ही बघितलं असेल उन्हात किती येल्लो दिसत होतं, जसं काही मी त्याला हळद लावलेली आहे. तर बटाटा मे बी आपला जो काही असतो ना गावठी बटाटा आणि थोडासा हायब्रिड बटाटा असतो, तर हा माझ्या मते गावठी बटाटा असल्यामुळे काही बटाटे पिवळे असतात, तर म्हणून माझे जे काही वेफर्स आहेत ते पिवळे आलेले आहेत. पण एक पण असा काळपट पडला नाही, एकसारखा कलर आलेला आहे. आणि जेव्हा पण मी ते तळले वेफर्स, तर बघू शकता तुम्ही, तर एकदम पांढरे शुभ्र दिसतायत. म्हणून बटाटा पिवळा जरी असेल तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर फक्त जे काही आपले वेफर्स आहेत ते काळपट पडायला नको. तर इथे माझे जे काही वेफर्स आहेत ते अजिबात काळपट पडलेले नाहीयेत. फक्त कलर असा येलो येलो दिसतोय. पण तळल्यानंतर मात्र पांढरे शुभ्र दिसताय. तर 2-3 अशा काळजी घ्यायच्या आहेत. ते म्हणजे जेव्हा आपण बटाटा सर्वात आधी काय करायचं, निवडताना थोडा मोठा घ्यायचा आहे आणि नंतर ते जेव्हा आपण त्याचे वेफर्स बनवतो तेव्हा आडवा करायचा, आडवा बटाटा किसायचा, म्हणजे मोठे मोठे वेफर्स आपल्याला बनवता येतात. नंतर 3 ते 4 पाण्याने चांगले स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे स्टार्चचं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे काही मीठ टाकायचं ते प्रमाणात व्यवस्थित टाकायचं आणि वाळत घालताना कमी उन्हात वाळत घालायचे, नाहीतर सावलीत पण घातले तरी चालतात. छान असे पेपर्स येतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.